वार गुरुवार दिनांक 12 जून 2025 भारतातील गुजरात राज्याच्या अहमदाबाद शहरातून एक विमान लंडनच्या दिशेने निघतं। अहमदाबादच्या विमानतळावरून 1:38 त्या विमानानं उडान भरलेलं असतं। विदेशात जाऊन शिक्षणाची, पर्यटनाची आणि भविष्याची वेगवेगळी स्वप्न पाहणारी मंडळी 242च्या संख्येनं त्या विमानात बसलेली असते। अचानक ते विमान उडान भरतं, आकाशात 680 पेक्षा जास्त मीटरवर जातं आणि विमान कोसळतो आणि सर्वच प्रवाशांचा मृत्यू होतो। घटना भारतातली। नमस्कार, मी लहू। मित्रांनो, एअर इंडियाच्या विमानानं गुजरातमधील अहमदाबाद शहरातील विमानतळावरून उडान घेतली। त्याच्यामध्ये 300 प्रवासी क्षमता असणारे हे विमान, 142 प्रवासी, त्या विमानामध्ये असणारे 10 क्रूजमॅन, एक पायलट आणि ह्या एवढ्या संख्येमध्ये 11 बालके, एवढे लोकांना घेऊन हे विमान उडू लागतं। उडाल्याच्या नंतर वरती गेल्याबरोबर आकाशामधून त्या विमानाचा पायलट डॉक्टर सुमित सबरवाल आपल्या विमानतळाला एक धोक्याचा इशारा पाठवतो आणि धोक्याचा इशारा रडार यंत्रणेवरून विमानतळाच्या वॉर रूमला जाण्याच्या अगोदरच काही सेकंदामध्ये विमानामध्ये बिघाड होते आणि अहमदाबाद शहरापासून 5.5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर एका मेडिकल कॉलेजवर ते विमान कोसळतं आणि त्याच्यामध्ये त्या 242 प्रवाशांचा मृत्यू होतो। मुळातच विमान उडण्या अगोदर विमानामध्ये बिघाड होती, त्या कारणाने ते विमान काही वेळ उशिरा उडालेले होते। ज्यावेळेस विमानाचा टेक्निकल ग्रुप त्या विमानाची संपूर्ण चाचणी करतो आणि त्या विमानाला उडण्याची परवानगी दिली जाते, त्याच्यानंतर सुद्धा त्या विमानात बिघाड होते आणि निष्पाप 242 लोकांचं निधन होतं। मित्रांनो, ही भारतातली सगळ्यात मोठी घटना मानली जाते की याच्यापूर्वीचे विमान अपघात इतके भयंकर कधीच नव्हते। हे विमान ज्या लोकवस्तीमध्ये पडलंय तो मेघनीनगरचा भाग, जो लोकवस्तीचा भाग आहे, अहमदाबाद शहरामध्ये एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावरती हे विमान पडलंय। आत्ता NDRFची तुकडी, गुजरात पोलीस, त्याचबरोबर इंडियन मिलिटरी आणि विमानाचे काही पायलट, ॲम्ब्युलन्स, पोलीस दल सर्वच बाजूनं प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचं काम करते। मित्रांनो, या विमान अपघातामध्ये गेलेला प्रत्येक भारतीय महत्त्वाचा होताच। याच्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानीसुद्धा बसलेले होते। त्याचबरोबर महाराष्ट्रातील एका मोठ्या नेत्याचे नातेवाईकसुद्धा या विमानात होते। त्या 10 क्रूजमॅन, एकूण 242 प्रवासी आणि एक पायलट, हे सर्वची सर्वच मृत्युमुखी पडल्याची बातमी माध्यमांमध्ये आली आहे। नेमके असे अपघात का होतात? या अपघातापाठीमागे काही घातपात तर नसेल याची चौकशी यथावकाश होणारच आहे, पण आता तातडीचं त्याच्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना, लोकांना, स्त्रियांना, बालकांना वाचवायचा प्रयत्न सगळ्यांनीच केला, पण जवळपास या अपघातात सर्वांनीच हात टेकलेत। आपल्या आयुष्याची वेगवेगळी स्वप्न पाहणारी ही मंडळी भारतातून लंडनला चालली होती आणि लंडनला जाऊन त्या ठिकाणी आपलं आयुष्य सुकर करणार होती, परंतु विमान अपघातामुळे सर्वांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आणि सगळ्यांचीच अंत्ययात्रा निघाली। घटना दुर्दैवी मित्रांनो, परंतु ह्या मानवी निर्मित आपत्ती चांगल्या व्यवस्थापनातून टाळता येतील का, याचा विचार करण्याची वेळ आता विमान प्राधिकरणावर आली आहे। कदाचित असे अपघात रोखण्यासाठी वेगळी यंत्रणा असेल का? कारण त्या विमानात फक्त 242 लोक मेली नाहीत, तर त्यांच्या कुटुंबीय, त्यांची स्वप्न, त्या कुणाची आई गेली आहे, कुणाचे वडील गेले आहेत, कुणाचा भाऊ गेला आहे, कुणाची पत्नी गेली आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या भारताची भारतीय ते विमानात गेलेत। या अपघाती घटनेची बातमी कळताच इंग्लंडच्या पंतप्रधानांनी शोक संदेश लिहिला आहे। भारताचे गृहमंत्री अमित शहा तातडीनं गुजरातला रवाना झालेत, तर नरेंद्र मोदीसुद्धा गुजरातला त्या अपघातस्थळी भेट देण्याची शक्यता आहे। जे प्रवासी यात मृत्युमुखी पडलेत त्या सर्वांना एक भारतीय म्हणून आपण श्रद्धांजली वाहतोय, त्यांच्यासोबत आपल्या सद्भावना व्यक्त करतोय। त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याची शक्ती मिळो एवढी एक अपेक्षा व्यक्त करूया। धन्यवाद।